शिंपियाचे कुळी जन्म माझा झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी. रात्री माझी शिवी, दिवसा माझी शिवी, अराणुक जीवी नाही माझ्या. सुई आणि सातोळी, कात्री गजदोरा, मांडीला पसारा सदाशिवी. नामा म्हणे शिवी विठोबाची अंगी, त्याचे मी जगी धन्य झालो. असे विठ्ठलनामात तल्लीन झालेले संत नामदेव महाराज. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणत आपल्या कीर्तनातून स्वरब्रह्म, नादब्रह्म, परब्रह्माची उपासना करणारे पसायदानातील श्री संत नामदेव या विषयावर निरूपण आपण ऐकत आहोत. निरूपणकार आदरणीय विवेकजी घळसासी गुरुजी. पसायदान श्री नामदेवाचे. तर आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की बनवलं कसं आहे. आणि मग आपण विचारतो की काही हा पदार्थ कसा बनला, चांगला झाला. ती आळूची वडी असेल, वांग्याची भाजी असेल, लाडू असेल, काही असेल, पण ते आपल्याला रेसिपी सांगतात. आणि रेसिपी सांगितल्यानंतर आपल्या लक्षात असेल की अरे हे आता आहे, मग काय आपल्याला माहित नव्हतं की हे घालून हे केलेलं आहे. एवढं कळालं की गोडी अजून वाढते. माझ्या बोलण्यामध्ये इतकंच आहे, त्याच्यापेक्षा काही जास्त नाही. पण असे शब्द कळणं म्हणजेच योग्य रस्त्यावरती आपली वाटचाल सुरू होणार. खूपदा आपण सवयी काही शब्द वापरत असतो, त्याचे अगदी उलटे अर्थ असतात. जेव्हा आपण परोक्ष म्हणतो तेव्हा ते अपरोक्ष असतं, आणि अपरोक्ष म्हणतो तेव्हा ते परोक्ष असतं. म्हणजे माझ्या अपरोक्ष झालं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला म्हणायचं की मी नसताना झालं. पण अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे की मी असताना झालं. पण आपण काला काय रूढी बरी असेल, रूढी बलवानमध्ये तसे शब्द आपण वापरतो. एकदा मुंबईच्या एका संमेलनामध्ये चर्चासत्र होतं आणि असंच बँकेने ते आयोजित केलं होतं. सगळी चांगली मंडळी होती. बँकेच्या अहवालाचं प्रकाशन पण होतं आणि त्या अहवालाच्या मुखपृष्ठावरती एक चित्र होतं आणि बँकेचा आलेख कसा चढता आहे असं ते चिन्ह वगैरे जसं आपण सर्व अहवालांमध्ये बघतो. आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, इवलेचे रोप लाविले द्वारी, तयाचा वेळू गेला गगनावरी. आणि मग चेअरमन, तिथले MD, मुख्य अधिकारी ते सगळे बोलत असताना ह्या ज्ञानदेवांच्या वचनाचा वारंवार उल्लेख करत होते. मग माझी वेळ आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की हे आपण वापरलं छानच आहे, पण याचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणाले हो, आपण वेळ लावतो तेव्हा एवढंच असतं ते, आणि तो छतापर्यंत जातो, गगनापर्यंत जातो. मी म्हटलं की असं नाही आहे. प्रेमाने हे शब्द वापरा तुम्ही, पण याचा खरा अर्थ कळाल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण अहवालावरती हा वापरला नाही पाहिजे. चूक काही नाही, वाईट काही नाही, अपमान तर काही नाही, अपराध तर काहीच नाही. पण येवलेचे रोप लाविलेले द्वारी, तर हे रोप कुठलं, द्वार कुठलं, आणि गगनावर गेलं म्हणजे कुठे गेलं. हे ज्याची आध्यात्मिक बैठक पक्की आहे, योग साधनेसह, ज्ञान साधनेसह, भाव साधनेसह त्याची पक्की आहे, त्याला ह्याचा अर्थ वेगळा कळतो. आपलं शरीर आहे ते 10 द्वारांचं आहे, 10 दार आहे. गुदद्वार हे एक द्वार असं आहे की तिथे ईश्वराने एक रोप लावलंय. ते छोटं आहे, ते आहे कुंडली. आणि जेव्हा आपण साधना करतो, मग ती हठयोगाची असेल, सोहम साधना असेल, त्यावेळेला ती कुंडलिनी हळूहळू जागृत
जागृत होते आणि तिचा प्रवास वरच्या दिशेने सुरू होतो तेव्हा ती मणक्याला वेटोळे घालून पुढे जाते. वेल जशी सरळ जात नाही, वळण घेत जाते, तशी ती कुंडलिनी वर जाते आणि जिथे भगवान शिवांचं स्थान म्हणतो, चिदाकाश म्हणतो, तिथपर्यंत जाते. इवदेचे रूप लावी येते द्वारी, तयाच्या वेलू गेला गगनावरी, ही योग साधना आहे. आम्हाला मध्ये ते देणं वाईट काहीच नाही करत, पण मी म्हटलं की एवढ्या मोठ्या गोष्टीला आपण एकदम पार्थिवावर भौतिकात आणतो. प्रेमापोटी होतं, अर्थ कळाला की अरे असं आहे. गोरोबा काकांनी ठिकाणी असं म्हटलं की माझ्या डोळ्यांचा डोळा उघडला गुरुकुटेने. आता डोळ्याचा डोळा कसं उघडला जातो? मराठीचा प्राध्यापक वर्गामध्ये डोळ्याचा डोळा, मग डोळ्यावर कोट्या, मग डोळा म्हणजे काय, त्याच्यावरती तो खूप बोलू शकतो. पण त्याची बैठक पक्की नसेल आणि अध्यात्माचा आधार त्याला नसेल तर त्याला डोळ्याचा डोळा उघडतो म्हणजे काय होतं हे कळत. कायावाच्यामध्ये तयासी द्यावी, वस्तू मागून घ्यावी, अगोचर असं मुक्ताबाईंनी म्हटलं. तर अगोचर वस्तू मागून घ्यायची, व्यवहारात आपण अगोचर शब्द कशासाठी वापरतो? काय अगोचरपणा करतो? मराठीमध्ये सुवर्ण पदक मिळवलेला प्राध्यापक अगोचर या शब्दाचा अर्थही सांगेल, पण मुक्ताबाईंना काय म्हणायचं आहे हे त्याला सांगता येणार. कारण का त्याला शब्दज्ञान झालं. काल आपण जे घेतलं सगळं नामदेव महाराजांना धरून आहे. प्रस्तावना अशासाठी की नामदेव महाराजांच्या बाबतीत ते घडलंय. काल आपण पाहिलं की आम्हाला शब्दज्ञान आहे, आम्हाला शब्दाच्या आत असलेलं शब्द ब्रह्माचं ज्ञान नाही आणि ते साधनेशिवाय येत नाही. तुम्ही 10 PhD मिळवा, पदव्या मिळवा, हजारो घटना करा, कीर्तन करा, व्याख्यान काय जे आहे ते करा, पण ज्याच्या आत उजाडलंय ना त्याला त्या शब्दाचा अर्थ फार वेगळा करतो. म्हणून शब्दज्ञान हे सर्वस्व मानता कामा नये. श्रीमद शंकराचार्यांनी असं म्हटलं की शब्दजालम महारण्यम बुद्धी भ्रमणाकार. शब्द हे अरण्यासारखं आहे, आपली बुद्धी भ्रमित होऊन जाते. म्हणून शब्दाला ब्रह्म मानावंच, पण शब्दाला संकेत मानावा. द्वितीयेची चंद्रकोर आहे, ती मला दिसली आणि ती मला माझ्या मित्राला दाखवायची. तर मी म्हणतो बघितली का चंद्रकोर किती छान दिसते. तो सगळ्या आकाशवर बघतो, त्याला काही दिसत नाही. मग मी त्याला काय सांगतो की समोर नारळाचं झाड आहे की नाही, त्याची एक फांदी अशी आली आहे की नाही, त्या फांदीच्या टोकापाशी बघतो. मग तो बघतो आणि चंद्रकोर दिसते. तो म्हणतो काय छान, प्रतिपश्चंद्र रेखे छत्रपतींच्या मुद्रेवर बारीक असते. मग दुसऱ्या वेळी जेव्हा तो ती कोर बघेल तेव्हा त्याला नारळाचं झाड बघावं लागत नाही, ती फांदी बघावी लागत नाही. आणि आकाशाकडे बघितलं की त्याला कोर दिसतेच. शब्द नारळाच्या झाडाच्या फांदीसारखे, ते फक्त संकेत करतात, कोर दुसरी असते. म्हणून केवळ शब्दज्ञान खूप आहे. भाषा, प्रगल्भ भाषा, अमृतासारखी गोड भाषा, हा सगळा दिखावा आहे. आत उतरल्यावर कळतं की अरे ह्याचा अर्थ फार वेगळा आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांवर मराठवाड्यात उमरग्याजवळ एक छोटंसं खेडा, तिथे मी प्रवचन करत होतो. नामदेव महाराजांच्या विषयी सांगत होतो काय, आणि मग सांगता सांगता नामदेव महाराजांच्या आयुष्यातली सगळ्यात प्रसिद्ध गोष्ट जी आहे की ते जेवायला बसले होते, पूर्णाच्या पोळीचा बेत होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला ती माहिती होती. आणि मग ते पाणी आणायला गेले तर तेवढ्यात एक कुत्रा आला आणि ती पूर्णाची पोळी घेऊन गेला.
तर आता मी कथा तर रंगवून सांगू शकतो, तुमच्या लक्षात आलं असेल पूर्वी, म्हणून तर तुम्ही म्हणता फार मस्त वाक्य, पण तेवढंच आहे लक्षात घ्या. कुत्रा आला, पुरणाची पोळी घेऊन गेला. नामदेव महाराजांनी बघितलं, तुपाची वाटी घेऊन त्याच्या मागे थांबले. म्हणे नुसती पुरणाची पोळी खाऊ, तुपाबरोबर खा. मग ती गोष्ट सगळी सांगितली. मग मी त्याच्यावर माझं पांडित्य पण म्हटलं की संत आणि संसारीमध्ये फरक असतो. आपण संसारी आहे, आपण काठी घेऊन धावलो असतो, नामदेव महाराज वाटी घेऊन धावले वगैरे. लोकांना आनंद झाला, छान. सगळं प्रवचन संपलं. मी गाडीत बसून निघताना एक म्हातारे ग्रस्त आले. खेड्यातली म्हातारी माणसं कशी असतात, साधे डोळे, शेतात राबलेला माणूस. शाळेत गेले होते की नाही कळणार नाही असा. खिडकीची काच खाली गेली. म्हटलं बाबा काय? म्हणे 1 मिनिट वेळ आहे. मी म्हटलं वेळ आहे, तुम्हाला मोडवर पाठवायचं आहे, म्हणजे वाटेत कुठे सोडायचं आहे का? नाही, तुम्ही गोड बोलता, भाषण गोड करता. मला बरं वाटलं. मला वाटलं आता खिशात हात घालून 10 वगैरे दिलं तर भाषण झालं चांगलं. तो म्हटला तुमचं भाषण चांगलं आहे, पण अनुभव नाही तुम्हाला. आता ही हिंमत मातीशी नातं ज्याचं आहे त्या माणसातच असते. इन्कम पावडरशी ज्याचं नातं आहे त्याला ही हिंमत नाही. कशाला बोलवायचं, हाय एक फोटो काढायचा. मी त्या बाबांना म्हटलं का झालं असं का म्हटलं तुम्ही? तर ते म्हणाले तुम्ही काय बाकी सगळं चांगलं सांगितलं, भारी सांगितलं, काय रंगवून सांगितलं वगैरे. त्यांनी त्याच्या पद्धतीनं ते म्हटलं की एका ठिकाणी तुम्ही चाकला. म्हटलं काय झालं? ते तुम्ही कुत्र्यानी पूर्वी पळवली म्हणाला की नाही? मी म्हटलं हो बाबा मी तसंच वाचलंय सगळ्यांनीच हो. म्हणजे कुत्र्याने पोळी पळवलंय असं जोपर्यंत तुमच्या तोंडून येतंय तोपर्यंत तुम्हाला अनुभूती नाही. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे धावले नाही, कुत्र्यात पांडुरंग दिसला त्याच्या मागे धावले. अनुभव ही एक गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला शब्दाच्या आतलं अनंत असे अर्थाचं आकाश दाखवते. म्हणून पांडित्य एक वेगळा विषय आहे, पठण मूर्ख एक वेगळा विषय आहे, खूप तयारी केलेलं ते वेगळा विषय आहे, आतून आलंय ते वेगळा विषय. संतांचा शब्द साधा आहे, पण तो त्यांनी साधनेतून मिळवलेला आहे. ती साधना त्यांनी किती टोकाची केली आहे हे जेव्हा आपण संतांचं चरित्र बघतो, कोणतेही संत घ्या, संत चरित्रे परमभगित्रे सादर वर्णावी हे खरंच आहे. पण त्याच्या आधी हे लक्षात ठेवायचं की संत दिसती वेगळं आहे, परंतु ते स्वरूपी मिळाले. वेगवेगळे दिसतात संत, नावं वेगवेगळे असतात. कोणी कबीर म्हणेल, कोणी रसखान म्हणेल, कोणी मीराबाई म्हणेल, कोणी तुकाराम महाराज म्हणेल, कोणी नामदेव महाराज म्हणेल, पण त्याच्या आत आहे ना तो विठ्ठलच असतो. आणि ती अनुभूती घेतल्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये जे सामर्थ्य येतं, ज्याचा आता काही उल्लेख केला निवेदन करताना की नाजूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावले. तर नाजूक कीर्तनाचे रंगी इथपर्यंत आम्ही सगळेच जातो. ऑर्केस्ट्रा असतो, गाणं गोड असतं, आणि मग असं तल्लीनतेने आम्ही म्हणतो की लोक उठून नाचायला लागतात, छान. पुढचं चरण आहे पदविस्मरण होतं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जरी. तो ज्ञानदीप प्रज्वलित झाला का श्रोत्यांच्या मनात, भाषण छान झालं, कीर्तन उत्तम राहिलं, एकाच्या तरी आतला दिवा पेटला, एकाच्या सगळ्यांच्या नसतो पेटला. तो पेटायला सुद्धा फार साधना असावी लागते. ती करून तो श्रोता येतो, त्याच्या आतला दिवाही पेटतो. नामदेव महाराजांचं वैशिष्ट्य असं की साधारण श्रोत्याच्या आतला काही ईश्वरी अनुभूती
हा मोठा शब्द आहे, पण ठीक आहे, जाणीवेचा दिवा पेटेल एवढा तर त्यांचा अधिकार होताच. पण त्यापेक्षा जास्त अधिकार होता की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. इथपर्यंत जेव्हा आपल्या वाणीची साधना पोचते, माणसं डोलतीलच. त्यांना टीव्ही बघायला कंटाळा आला की ते कीर्तनाला येते, प्रवचनाला येते, डोलतील, छान झालं म्हणते. कीर्तन प्रवचनानंतर जेवणाची सोय असेल तर गर्दी पण करते, सगळं होईल. पण माझ्या पुण्याने पांडुरंग नाचला, आणि पांडुरंग नाचण्याचा अर्थ नेमका काय होतो? द.रा. बेंद्रे नावाचे एक कन्नड महाकवी आपल्या सोलापूरलाच होते. त्यांना एका पाश्चात्य माणसाने विचारलं, विठ्ठल विठ्ठल ऐकतोय मी सगळीकडे, व्हॉट डज इट मीन बाय विठ्ठल? त्यांनी प्रश्न विचारला. आता द.रा. बेंद्रे काय म्हणाले? इट्स अ वायटर, इट्स नॉट विठ्ठल, इट्स अ वायटर. विठ्ठल काय आहे? महत्तम आहे. ह्याच्या पलीकडे विठ्ठलाचं वर्णन काय करणार? पण ते एका महाकवीलाच हा शब्द सुचू शकतो, कारण का त्या महाकवीच्या आतला पण दिवा लागलेला आहे आणि त्याला दुसऱ्याच्याही आतला. म्हणून रंजनाच्या बाजूने जे जातं ते भजन नसतं, भवाचं हरण करू शकतं ते भजन असतं. सगळा संभ्रम, सगळा विकल्प, सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे. नामदेवांच्या जीवनाकडे बघत असताना मला असं वाटतं की या महापुरुषाचे आपल्यावर सर्व संतांचे उपकार आहे. नामदेवांच्या घरातही, गुरुप्रकाराच्या घरातही, चोखामेळ्यांच्या घरातही प्रत्येक जण संत कवी आहे आणि अद्भुत लिहिलं आहे. अनेकदा मला असं वाटतं की आम्हाला ते एकदम कळत नाही व संतांची भाषा, असं शिकलेले लोक जेव्हा विचारतात तेव्हा मला असं वाटतं की चोखामेळ्याच्या घरच्यांनी कुठे शिक्षण घेतलं, पण मग चोखामेळ्याच्या घरच्यांनी शिक्षण न घेताही इतकी सुंदर रचना केली ती कशी केली? हे सगळं बाजूचं मी याच्यासाठी मांडतोय की नामदेव महाराज कळाले तर त्यांचं पसायदान करणं फार सोपं आहे. ज्ञानेश्वरांच्या तर 9 ओव्या आहेत, नामदेवांच्या तर 3-4 ओव्या आहेत चरण आहे अभंगाचे. पण माझ्या लौकिक शिक्षणाने मी संतांच्या शब्दांचा अर्थ शोधायला जाईल, किंवा गाणं मला चांगलं म्हणता आलं म्हणून माझं कीर्तन भजन प्रवचन रंगेल, इथपर्यंत जोपर्यंत समाज रेंगाळला तोपर्यंत समाजाची आध्यात्मिक उन्नती होत नाही. परमेश्वराविषयीचं प्रेम हे काठावर बसून तांब्याने पाणी अंगावर घेऊन हर हर गंगे म्हणण्यासारखं नाहीये. ये इश्क नहीं आसान, या डूब की ह्याच्यात डुबावंच लागतं, डुंबून जावं लागतं, मरावंच लागतं, मरायची तयारी ठेवावी लागते. म्हणून लौकिक शिक्षणाने तुमचं व्याकरण चांगलं आहे हे सिद्ध होईल, पण संत कळाल्यावर तुमचं अंतःकरण चांगलं आहे हे लक्षात येईल. दोन्ही हवं आहे. व्याकरण ठीकच आहे मार्गासाठी, पण रिमार्केबल व्हायचं आहे अंतःकरण. माझा अंतःकरण नामदेव महाराजांनी अशा अद्भुत गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये केल्या, त्याला तुम्ही चमत्कार म्हणा, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. खरंच नामदेवांच्या हात जेवले का पांडुरंग, जेवले का नाही जेवले मला माहिती नाही, मी नव्हतो, पण मला विश्वास आहे की नामदेव महाराज जर आग्रह करतील तर निर्जीव मूर्ती सुद्धा तोंड आ करेलच. का? तर नामदेव महाराजांचं सगळं तत्वज्ञान, सगळं जीवन पाहिल्यानंतर लक्षात येतं की अरे हे सगळं स्वयंभू आहे, ओरिजिनल आहे, मौलिक आहे. संतांची खासियत ही खरंच कुठे शिकले हो? लिहायला वाचायला तरी येत होतं का कित्येक संतांना? पण अशा पद्धतीनं त्यांनी सांगून गेले की खरोखर वर्तमानातलेच काय, पण कोणत्याही काळातले पंडित ते सांगतील असं नाही. बैठक चौधरी सोपानदेवाची आई म्हणजे खानदेशातली माती काही शिकलेली नाही, पण संतत्व आलं की संत आणि संतांच्या सारखे बहिणाबाई सारखे लोक कुठून शिकले ते कळत. बहिणाबाई काय म्हणतात? तुझं गीता आणि भागवत
पांडुरंगा तुझं गीता आणि भागवत मातीमध्ये सामावतं, मानामध्ये उगवतं. मला माझ्या शेतातच सगळं कळतं, मला काय दुसरं करायचं. सावता महाराजांचं काल आपण पाहिलंच की त्यांना शेती करता करता पांडुरंग प्रसन्न झालं आणि लक्षात असं आलं की ज्ञानापेक्षा अनुभूती ही फार महत्वाची. काल मी एक वाक्य म्हटलं, त्याच्यावर एकाने मला विचारलं की वर्तमान आम्ही जे सगळे प्रचार, मी तेही सांगितलं मी की चांगल्या गोष्टींचा प्रचार करतोय, भलत्या गोष्टींचा नाही करत, इतकंच आमचं शिकलं, पण आम्ही आहोत प्रचार. त्यामुळे नमस्कार करून घेताना मला खूप संकोच वाटतो. मला असं वाटतं की नमस्कार करून घेण्या इतकी योग्यता आपल्याला आली त्या दिवशी सगळ्यात पहिला परिणाम काय होईल, बोलणं बंद करून. पण मी जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत ईशाना आहे, लोकांनी चांगलं तरी येत नाही, बघता येतात काय पैसे घेतो, तगडे पैसे घेतो, मी पण घेतो. मग मला असं वाटतं की तोपर्यंत मी पायावरून नाही घेतलं. अनुभव तर बहिणाबाई शेतात शिकल्या, चोखा मिळाला, गवंडी काम करता करता शिकले. आणि शिकले म्हणजे किती मोठा अधिकार. हे सगळं लक्षात ठेवा. मी नुसतं बसल्याला बोलायचं तर मी बोलून मोकळा होऊ शकतो 2 तास 2.5 तास. पण मला जे पोचवायचं काल त्याचं मी प्रस्तावना केली की आमचा जो बुद्धिबळ केला गेला आहे गेल्या 60 वर्षात, भांडण, कलह, द्वेष, विद्रोह काय नाही, असे आपण नाही आहोत. आपलं मन इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे, पण ज्यांना हे चांगलं मन नको आहे त्यांच्या स्वार्थासाठी, तो राजकीय स्वार्थ असेल, आणखीन काय स्वार्थ असेल, तर त्यांना आपल्या मनात विष भरायला नाही. बघा, चोखा मेळा हा शब्द मला नाही आवडत, पण क्रूर आहे, अस्पृश्य, अचूक आहे. एकदा अमृत प्रदूषित झालं म्हणजे हे अमृत शुद्ध आहे की अशुद्ध आहे याच्याविषयी संभ्रम निर्माण झाला. देव करा तर ते सगळे गेले भगवान विष्णूंकडे, नारायणाकडे, पांडुरंगाकडे आणि म्हणाले की हे अमृत शुद्ध आहे की अशुद्ध आहे याची परीक्षा कशी करायची. आणि पांडुरंगाने सांगितलं याची परीक्षा अशी आहे, हे घेऊन चोखा मेळ्याकडे जा आणि चोखा मेळ्याला चाखून बघू दे. आणि चोखा मेळ्याने चाखून सांगितलं की शुद्ध आहे तर शुद्ध आहे, अशुद्ध आहे तर अशुद्ध आहे. आणि ती अमृताची वाटी चोखा मेळ्याने चाखली म्हणजे अमृत पुष्ट केलं. ज्याला आम्ही अस्पृश्य समजतो त्या चोखा मेळ्याचा पुष्ट अमृत देव स्वर्गात घेऊन गेले की हे प्युअर आहे. बघा काय कसा कोणता भेद आहे आमच्या मनात, कोणता भेद नाही. सामान्य जीवनात तरी आमच्या जीवनात कोणता भेद आहे. व्याख्यानाला मला बोलवलं तुम्ही ब्राह्मण म्हणून असं नाही. आपण एखाद्या दुकानात जाऊन वस्तू घेतो, त्याला विचारतो का तुझी जात कुठली आहे. आम्ही गाडीत बसतो, टॅक्सीत बसतो, तर ड्रायव्हरला म्हणतो का तुझी जात कुठली आहे. आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रात आम्ही जात विचारतो नाही. जाता जात नाही ती जात. आणि मग आम्हालाही असं वाटतं की जात नाही, कोणाची जात नाही. 18 पगड जाती म्हणून शिल्पी आहे, पण या शिल्प्याने अशी टीक घातली की सगळं फाटलेलं आयुष्य समाजाचं जोडलं गेलं आणि महावस्त्र तयार झालं. असा शिल्प मग बहिणा कुठून ज्ञान मिळालं तर त्या प्रवचनाला जात, कीर्तनाला जात. एके वर्षी बंद केलं नाही. सोबत नेहमी विचारलं की माय तू काय जात नाही आता, तो बसायला जागा नाही का मिळत. कोण तुला बोललं का इथं बसून तुला अपमान झाला का, काही झालं नाही तर मग तू कीर्तन प्रवचनाला का जात नाही. बहिणाबाईंनी जे म्हटलंय ते आपण लक्षात ठेवायचं आहे की हे नामदेवांच्या जीवनाचा आधार आहे. बहिणाबाई काय म्हणाल्या, जात नाही आम्ही. ती कीर्तनकार, प्रवचनकार, नामा म्हणे तुका म्हणे हेच सांगतो, तो काय म्हणे सांगतच नाही. सगळ्यात महत्वाचं काय, अनुभूती आहे की नाही.
आणि अद्भुत नसेल तर ते शब्द चमत्कार वाटतात, पण परिवर्तनासाठी जयप्रकाश नारायणांना भाषण दिले, महात्मा गांधींची भाषण शैली काय होती, कंटाळ होते, प्रकार देश पेटून उठला. आणि ज्यांची भाषणं प्रभावी होती त्यांनीही देश पेटून उठवला, कारण का त्याच्या पाठीमागे त्यांची साथ. मग तुम्ही अटलजींचं नाव घेऊ शकता, आणखीन अनेक सावरकरांचं नाव घेऊ शकता, बाबासाहेब आंबेडकरांचं प्रगल्भ भाषण त्यांचं नाव घेऊ शकता. ही सगळी माणसं आहेत, काय पोचवायचं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत बघा. पाठांतर करणं आणि परफॉर्मन्स करणं यांनी भावंडाचे दिवस संपले पाहिजे. अस्सल सकस सघन सार्थ समर्थ संपूर्ण मला कोण देत आहे त्याच्याकडे देत आहे. जेव्हा मी अशी विज्ञप्ती वाचतो वेळेला 3 तास खळखळून हसवण्याची गॅरंटी देणारे कीर्तन, मला असं वाटतं की मग दारा कॉन्ग्रेसचा सिनेमा काय बघायचं. म्हणजे विठ्ठलाच्या नावाखाली तुम्ही आम्हाला हसवणार आहात का फसवणार आहात, आम्हाला जागवणार. म्हणून नामदेव कीर्तनकारी पुढे देव नाचे पांडुरंग, ही स्थिती ज्या संतांच्या शब्दांमध्ये आहे ती स्थिती नामदेवांच्या जीवनात होती आणि त्यांनी अद्भुत गोष्टी केल्या. पूर्वायुष्य फार विचित्र होतं. लहानपणापासून ते वेळेत उठत वेळेत झोपत, सांगितलेलं ऐकत, पड्या करत म्हणजे शाळेत जात, ट्युशनला जात, होमवर्क करत. त्यांचं पूर्वायुष्य नीट आपण समजून घेतलं तर लक्षात येतं की अतिशय मुळात आई बाबांनाही नकोस वाटणार असं त्यांचं सगळं कारण. अनेक गोष्टी आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही. म्हणजे माझ्या पूर्वायुष्यामध्ये माझ्या हातून कदाचित वावग घडलंही असेल तर ज्या दिवशी मला जाणीव होते तो जाणीवेचा क्षण माझ्या आयुष्यातला पहाट असतो. नित्यनवादी जागृतीचं त्यांच्या बाबतीत घडतं ते भाग्यवान आहे. म्हणून पहिल्यांदा नामदेव महाराजांच्याकडे बघताना मला असं वाटतं की मी माझ्या पुढच्या पिढीला हे सांगितलं होतं की ठीक आहे भैया, तू गेल्या 31 डिसेंबरला मित्रांबरोबर क्लिअर केलास ना, मी तुझा द्वेष करत नाही, सोड, पण तुझ्या आतून येईल का बदलायचं आहे तर तू बदल करू शकतो. बाल्याचं वाल्मिकी हे आपल्याकडे प्रसिद्ध आहे. नामदेव महाराजांच्या आयुष्यातली ही क्रांती पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की कोणत्याही गेलेल्या दिवसाला आपण जर कायमचा निरोप देऊन टाकला तर दुसरा दिवस आपण भाग्यवानाचा असतो. आणि ही संधी रोज आपल्या जीवनात येते. हे नामदेव महाराज सांगतात. नामदेव महाराजांचं आपल्या सगळ्यांसाठी मोठं ऋण हे आहे की हे असे पहिले संत आहेत की ज्यांनी महाराष्ट्रातून पताका वारकरी संप्रदायाची भागवत धर्माची खांद्यावर घेतली आणि उत्तर भारतामध्ये भक्ती संप्रदाय प्रसवून केला. दळणवळणाचं साधन नाही, मोबाईल नाही, काय नाही, काय नाही. हा माणूस महाराष्ट्रातून उठतो आहे आणि थेट उत्तर भारतामध्ये जातोय. आणि उत्तर भारताची त्यावेळेची स्थिती काय आहे? एक तर धर्माच्या नावाने कर्मकांड सुरू आहे, अंधश्रद्धा उभारलेल्या आहे, वावग्या गोष्टींना धर्मात प्रतिष्ठा प्राप्त झाली. ही प्रत्येक समाजात प्रत्येक कालखंडात कधी ना कधीतरी अवनतीची स्थिती येते. यांचाही वैषम्य वाटायचं कारण नाही आहे, कारण काही इतिहासामध्ये चढ उतार असणारच आहे. या चढ उताराकडे सन्मानाने बघता आलं पाहिजे. आपण काय करतो, 21व्या शतकातल्या संकल्पना 12व्या शतकातल्या महापुरुषांच्या आयुष्यावर जोडतो आणि त्यांना अक्कल नाही याचा निर्णय घ्यायचा. चूक आहे. पतन पण असतं, उत्थान पण असतं. समाजामध्ये काही दोष पण असतात, समाज त्या दोषावर मात करून पुढेही जातात. नामदेव महाराज मग उत्तरेत गेले, विशेषतः पंजाबमध्ये गेले. पंजाबचा उल्लेख मुद्दाम सुरुवातीलाच मी करतोय कारण का आज पंजाबची स्थिती अशी झालेली आहे की तिथे तरुण वर्गामध्ये
व्यसनाधीनता पराकोटीची वाढते एक, आणि दुसरं सेवेच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनरी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करत आहे. पंजाब जो भारताचा खडगा आहे, पंजाब जो सीमावर्ती भाग आहे, पंजाब जिथे नद्यांच्या वाटे असे छोटे छोटे प्लास्टिकचे बॉक्स केले जातात, त्यात ड्रग्ज भरलं जातं आणि ते पाकिस्तानवरून पाठवलं जातं आणि नद्यातून वाहत पंजाबमध्ये येतं, ते पंजाबमध्ये काढलं जातं आणि अब्जावधी रुपयाचा व्यापार करून पंजाबमधल्या तरुणांना तर बिघडवतातच, पण सर्व देशभरातल्या तरुणांनाही बिघडवतात. पंजाब जिथे कालपर्यंत स्वधर्मासाठी बलिदान करणाऱ्या गुरूंची परंपरा होती, तिथे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि सरकारी आश्रयाच्या आधाराने. ड्रग माफियाचा सपोर्ट आहे सरकारला, सरकारला ड्रग माफियांचा सपोर्ट आहे, दोघं एकमेकाला सांभाळत आहे. मिशनऱ्यांना सरकार पाठीशी घालतंय, मिशनरी सरकारला फंड देत आहे. त्या पंजाबमध्ये नामदेव महाराज गेलेले आहेत आणि नामदेव महाराजांनी तिथल्या लोकांना सांगितलंय की उठा, खरा धर्म आहे ना भक्ती करणं. म्हणून केवळ पंजाबमध्ये विशेषतः पण संपूर्ण उत्तर भारतामध्ये आपल्या मराठी संतांनी भक्तीची पताका पहिल्यांदा रोवली. भक्तीची लोकांना सांगितले की तुम्ही कशासाठी इतक्या खटाटोपी करताय, काय करायची गरज नाहीये. 2 हस्तक 1 मस्तक एवढं पुरतं, बस तेवढं करा. प्रेमाने परमेश्वराला हात मारा, तो येतो. तुम्ही फक्त प्रेमाने व्यवहार करायला सुरुवात करा, बाकी काही नाही केलं तरी चालेल. कोणाचा द्वेष करू नका. आणि हे सगळं नामदेव महाराजांनी इतक्या निलया लोकांच्या मध्ये पोचवलं की आज जेव्हा आपण पंजाबमध्ये जातो आणि तिथल्या माधाननगर शहरामध्ये, माधाननगर शहराचं नाव आहे घुमान, तिथे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एक मोठा शीख वर्ग आजही नामदेव महाराजांना देवाच्या जागेच नाही. आज तिथे गुरुद्वारा आहे, तिथल्या कॉलेजला नामदेव महाराजांचं नाव दिलं. नामदेव महाराजांच्या तत्वज्ञानाचा प्रचार करणाऱ्या तिकडे लोक. आणि तुम्ही मी मराठी माणूस म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की गुरुग्रंथ साहिबा या पवित्र धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या रचनांचा समावेश केलेला आहे. नामदेव बाणी आपल्यासाठी केवढा गर्व आहे. शिखांचा अतिशय पवित्र धर्मग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब. कुठल्याही शीख माणसाच्या घरी तुम्ही जा, तो गुरुग्रंथ साहेबांनी कसं ठेवलेला असतो. आणि मग आपल्या घरी येऊन तुकोबांचा गाथा आणि ज्ञानेश्वरी आपण पुढे ठेवली. आम्ही धर्मग्रंथांची अवहेलना करतो. तुमच्या माझ्या घरातली ज्ञानेश्वरी गाथा, नामदेवांचा गाथा, सकल संत गाथा बोडका आहे, त्याच्यावर वस्त्र नाही. तुम्ही जाऊन घरी बघा, आज बघा, एकाही शिखाच्या घरात गुरुग्रंथ साहेब उघडा दिसणार. तो घातलेला होता, तो कुठंही अशा तशा जागेवर ठेवलेला, खूप तपशिलात जात नाही. त्याला घरातलं सर्वोच्च स्थान दिलेलं असतं, कारण का ग्रंथ हा त्यांच्यासाठी गुरु आहे. अशा ग्रंथात नामदेव महाराजांची 84 पेक्षा जास्त रचना आहे. आपल्याला किती आपल्याला की एवढ्या पवित्र ग्रंथात आजही हे सगळे नामदेव बाणी जी आहे ती गायली जाते, शबद कीर्तनमध्ये म्हटली जाते, गुरुद्वारात म्हटली जाते. आणि महाराष्ट्रातून गेलेल्या लोकांना संत समजून तिथे सन्मानित केलं जातं गुहांना की तुम्ही नामदेवाचे. आणि आम्ही पंढरपूर करतात जातो तर त्यांना असं वाटतं की नामदेवच आहे. हा चमत्कार कसा केला? कसलंही साधन नसताना, कसलाही नामदेव नसताना, ऑर्केस्ट्रा बरोबर नसताना, चेरे गहू पुढे यांचं असं सामर्थ्य आहे, त्यांचं असं सामर्थ्य आहे, यांची इतकी शिष्य आहे, कसलाही प्रचार नामदेव महाराजांनी हे करून दाखवलं. असे नामदेव महाराज आपल्या आयुष्यामध्ये एक परिवर्तन घडवतात. काल मी म्हटलं ना की बसायला दुसऱ्यांना दुरुस्त करण्यासाठीची प्रार्थना नाही, मी दुरुस्त होते. मला मी कळावं,
बदल करता आला की माझ्या जीवनामध्ये आनंद येणार, सुख येणार. सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलं की तू तुझ्यात बदल कर. विनोबांच्याकडे एक प्राध्यापक गेले. प्राध्यापकांना मला मान नाही करत, पण प्राध्यापकांनी स्वतःची एक विषय त्यांनी गैरसमज पसरवला की विद्वत्तेच्या बाबतीत आम्ही एका वरच्या श्रेणीत ठीक आहे, चांगलं तसं मानल्याशिवाय आपली बरं कशी शिकली. आणि ते गंभीर होतं प्राध्यापक, पवनात गेले चेहरा असा. आणि आपल्याकडे हा पण एक गैरसमज आहे, ज्याचा जेवढा गंभीर चेहरा तेवढा तो विद्वान. म्हणजे हसला तर हा विद्वान नाही आहे. त्यामुळं आपण इतके मजेशीर लोक आहोत हिंदू लोक, त्यातही भक्त ओळखायची एक खूप सांगू बद्धकोष्ठ झालाय आता त्याचा चेहरा तो जो हसतोय ना तो भक्त नाही. मग मला एकदा सांगा की राम किंवा कृष्ण चेहऱ्यावरचे 12 वाजल्यासाठी कधी दिसतात का? कर्म संपन्न सुकुमार महाबळ कुंडलीक विशाखाक्ष चिरकृष्णा राजस सुकुमार वदनाचा पुत्र रवी शशिकला. आणि आपला भगवंत तारा वगैरे काळे माझ्या वाट्याला आज आहे. अशी सून मला मिळायला पाहिजे होती. भगवंताने काय करावं, त्याने तुझ्या घरी भाकरी करून द्या. तो येत नाही असं नाही, घरी येतो भाकरी पण करेल. तो जर नाकांच्या घरी पाणी भरू शकतो तर तुझ्या घरी भाकरी का नाही करणार. पण तू रडके चेहऱ्याने गेली ना, लग्न झालेली पोर माहेरी आली आणि तिच्या चेहऱ्यावर रडका भाव असेल, आई बाबाला बरा नाही का? त्यांना वाटतं की आपली काहीतरी चूक झाली, चुकीच्या घरी गेली. तसं मंदिरात जाताना आहे ना, प्रियकराला भेटायला चाललं इतका चेहऱ्यावर आनंद पाहिजे. तुम्ही 101 रुपये देता का 501 रुपये देता त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. हसत जा. सासरी काहीतरी कटकट असणारच आहे. नणंद पडत नसेल, सासरा खात असेल, रात्रभर बोलतोय, लवकर उचल गेला असं पण कोणी म्हणत असेल, सगळंच आहे. पण लेक घरी आली माहेरी आणि ते हसली ना, आईला वाटलं 9 महिने सांभाळलं आणि प्रसूतीच्या सगळ्या वेदना सहन केल्या, आज माझी ओटी भरली. प्रपंचात कटकट असणारच आहे. नामदेव महाराजांच्याकडे आहे. नामदेव महाराजांचं वागणंही आई वडिलांच्या बाबतीत आज पोरं वागतायत तसंच होतं. ते आई बाबाला चालवत होते आणि कावडीत बसून बायकोला घेऊन यात्रेला गेले होते. बायकोवर फार प्रेम होतं. बायकोच्या आई वडिलांच्या विषयी तर हल्ली जावयानंतर पण जास्त आपल्या आई वडिलांना ते विचारत नाही. सास तीरथ ससुर तीरथ. त्या नवरदेव जावयाने विचारलं तर तुझ्यासाठी तीर्थ कुठे आहे? तर तो प्रयाग सांगणार नाही, चंद्रभागा सांगणार नाही, देहू सांगणार नाही. तो म्हणजे सास तीरथ, बायकोची आई तीर्थ, ससुर तीरथ. तीरथ सती साधी. माझी मेवणी पण तीर्थ आहे. महाभारत तो नदी नाले सब तीरथ घरवाली. बायको सर्व तीर्थांचं प्रयाग आहे. नामदेव महाराजांचं अगदी असंच वागणं. मी काय म्हणतो की हे मी आत्मनिंदेसाठी नाही म्हणत, यातूनही बाहेर येण्याची क्षमता माणसात आहे. हे माणसाचं ईश्वर हे या महापुरुषांनी आपल्याला. नामदेव महाराज तसेच होते. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये हळूहळू परिवर्तन अनेक कारणांनी आलं. त्या कारणात आपल्याला जायचं नाही, पण ही पार्श्वभूमी लक्षात घेऊया. आणि मग ते कीर्तन करायला असेल, लोकांना आवडायला छानच करत होते. नामदेव महाराजांच्या कीर्तनाची सगळीकडे तारीफ. भगवत कृपेने ही 4 भावंड त्यांना भेटली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान चार भेटली. तर ते कीर्तन वगैरे लोकांनी सगळ्यांना कळत होतं. मुक्ताबाई नामदेवांच्या
नातीच्या वयाची असते, मुलीच्या वयाची असते. ते चिन्ह बघा, मी काय कुठे कुठे निर्देश करतो कालपासून. पांडित्य म्हणजे परिपूर्णता नाही, अनुभूती हीच खरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की अनुभूतीसाठी वयाची अट नाही, जातीचं बंधन नाही, पद प्रतिष्ठेचा आग्रह नाही. कोणालाही अनुभव येऊ शकतो. त्या खेड्याच्या माझ्याकडे आला, 20 वर्ष मी मानदेव ऐकत होतो, सांगत होतो, मला जमता, मला कुठे दिसत होतं. बघा मुक्ताबाईंचं आयुष्य केवढं आहे. आता चांगदेवाच्या गुरु झालेले अधिकार केवढा. नामदेव महाराजांना त्यांनी म्हटलं की कीर्तन छान असतं तुमचं नामदेवा, तल्लीन लोकांमध्ये तुम्ही खूप भगवत प्रचार करताय, छान आहे. एकांतामधली काही साधना आहे का? आणि हा प्रश्न वर्तमानातल्या सगळ्यांना विचारतो. महाराज कीर्तन छान आहे, एकांतात तुम्ही काय करता? लक्षात येते की माझं खर्च व्यासपीठावर कीर्तनकाराच्या गादीवर, विवेकपीठावर वक्ता असेल, रंगणं वेगळं आहे. ती लोकांत साधन आहे, त्याचं मोल आहे, त्याचं महत्व आहे, त्याचा परिणाम पण आहे. पण लोकांत साधनेला तेव्हाच अर्थ येतो जेव्हा एकांत साधना पक्की असते. मुक्ताबाईंनी विचारलं, महाराज म्हणायलाच कीर्तन एकांतामध्ये काही करतात का? एकांतामध्ये काय असतं? एक ध्यान असतं, एक ज्ञानविषयक चिंतन असतं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट असते आत्मपरीक्षा. ही एकांत साधना आहे का तुमची? नामदेव महाराज ही मानकर काय असते? फार महत्वाची गोष्ट आहे. एक दासनामंत्र सोहळा चालला होता, माझ्या प्रवचन होतं, माझ्या परिचितांचं तिकडे कीर्तन होतं, समर्थांच्या बद्दल. आणि मग खूप छान कीर्तन, तरुण होते, दिसायला छान होते, आवाज चांगला होता. कीर्तन झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आता 8-10 जणांची पद्धत होती. एक बाई भात वाढत होती. आता ताटलीत, मोठ्या ताटात, मोठ्या ताटात भात असतो आणि भात वाढी किती वाढतो आपण समजू. तसं वाढत असताना बॅलन्स राहतो तसं नाही, थोडा जास्त कमी पडतो भात आणि शिता अशी जरा पानात पसरतात. माझ्या शेजारी गोवा होते, त्यांना वाढताना असंच झालं सगळं. आणि गोवानी तिरस्काराने त्या बाईकडे पाहिलं आणि म्हणाले, भात वाढायची अक्कल नाही तर पंडित वाढायला कशाला येतात? जेवण झाली ते मी एकाच पवित्र राहत होतो. माझ्याकडे देवानी ही काय जबाबदारी दिली माहित नाही. केस वाढलेले दिसले की माझा वस्त्र आपोआप चालायला, वाढले केस की माझा वस्त्र. मी म्हटलं बुवा, थोडी कल्पना करा की पंडित तुमचीच पत्नी वाढते आणि तिला हे वाक्य मी उच्चारलं, तिला आणि तुम्हाला काय वाटेल? बायकांना सवय नाही. मी म्हटलं, बायकांची वाढण्याची सवय बदलण्यासाठी तुम्ही कीर्तन करताय तर तुमचं ज्ञान वाढण्याची आवश्यकता आहे. तर ते म्हणाले, वेळची काय चुकलं माझं. मी म्हटलं, अतिशय चुकलं. आणि कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार यांना तर हे भान ठेवायलाच पाहिजे की आम्ही कोणाचाही उपबंध करणार नाही, कोणाचाही अपमान आमच्या हातून होणार. चुकतं माणूस आहे ना, पण हाताच्या ढेकळाला काही माहित नसतं की कीर्तनकार गोवाच्या पानात आपण जीव घ्यायला चाललोय, समुद्रात उडी टाकायला चाललोय. विचार भारताचं ढेकूळ आहे, ते ढेकूळच आहे ना, पडतं. मी म्हणते की तुम्ही असं कधी आपल्याकडे जबाबदारी आहे की आपण नीटच बोलतो.
तुमचं ज्ञान अभ्यास पाठांतर सगळं छान, पण संतत्वाचं लक्षण आहे मनाचं मवाळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळ्यात माळ असो नसो. काही फरक पडत नाही गळ्यात माळ आहे का नाही. खूप साऱ्या माळा आहे म्हणजे तोंडातून शिव्या शाप घेत आहे, काय उपयोग आहे. माळ खिंटर आहे ना, जे वरून हात जाऊ नये ते पण अडवले, ते अडू नये म्हणून काही लोक खुंटीवरही ठेवतात माळ, तर ते लागला घेणार, पण आतलं बाहेर येऊ नये यासाठी सुद्धा तो खिंटर आहे. मग नामदेव महाराजांना मुक्ताबाई विचारतात की एकांत साधना आहे का, आणि ती पारमार्थाची जे आपण पूजा अर्चा करतो आहोत, जप करतो आहोत, जे काही धर्म करतो आहोत, तो करताना हे लक्षात घेऊया. श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला जो प्रश्न पडला होता की माझ्या आयुष्यात 7 दिवस आहेत, 7 दिवसात मला रंगतदार कथा कोणी सांगेल का, असा नाही प्रश्न. 7 दिवसात मला ज्ञान मिळेल का. शुकदेवजी महाराज म्हणाले 7 दिवस. खटवांगाला तर अर्ध्या क्षणात ज्ञान मिळालं. तू किती मन आणि चित्ताचा दरवाजा उघडा ठेवतोय त्याच्यावर ते अवलंबून आहे. 7 दिवस तुझ्याकडे आहेत ना, खूप छान. मी 7 दिवसात तुला मुक्तीचं सगळं ज्ञान देतो. राजा परीक्षित म्हणाले द्या ते दक्षाचा सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळी. श्री शुकदेवजी महाराज म्हणाले मी तुला सगळं भागवत सांगेन जे मुक्तीचा ग्रंथ आहे, पण 4 गोष्टी तुला येतात का त्या आल्या पाहिजे. परीक्षिताने विचारलं कोणते 4 गोष्टी. शुकदेवांनी सांगितलं जितासनो, जितश्वासा, जितसंग, जितेंद्रिय. 4 गोष्टी ह्या ज्याला आल्या त्याची बैठक पक्की. जितासनो मांडी घातली आहे, मांडी बदलायची, मध्येच असं 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 काय करते. जितासन आसन सिद्ध कर. तुम्ही कोणत्याही फॅक्टरीचं ज्ञान घ्यायला जा, आसन सिद्ध महत्वाचे. एकाने असं छान आसन मारलं आणि तो बसला 4-5 तास बसत होता. त्याला वाटलं आसन सिद्ध झालं. एक बैरागी खाल्ला. हे संत फार डोळे उघडायचं काम जसं महाराजांनी सांगितले डोळे आनंदानं भेटे त्यावेळी दृष्टीच फाटा फुटे, मग वास पाहिजे त्याचं प्रगटे महानिधी. एक वेगळी तर ते प्रश्न हुआ अब मैं आसन लगा सकता हूँ. इकडे उत्तर भारतामध्ये त्याला आसन मारणं, मांड मारताना पड्यावर आसन. तर ते बैरागी त्याला म्हणाले पहिला आसन मारा, आसन मारी. काय म्हणते ते आसन मारा, आसन मारी म्हणजे आस अजून कायम आहे. या आसनाचा काय उपयोग आहे, पण हे आसन पहिली पाहिजे. जितासन, जितसंग, त्याच्या आधी जितश्वासा, श्वासावरती नियंत्रण. जितसंग म्हणजे कुठल्याही अविषयाचा तुझ्याशी स्पर्श होता का. मी बसलाय, प्राण केले आणि मग काहीतरी आठवतं. खूप जणांना ध्यानाला बसल्यावर आहे ना बटाट्या पडायचाच वास मान्य करतात. काही जण तर असे असतात ना 60-65 असतात आणि ते ध्यानाला बसल्यानं काय विवेक राहणार. मी ध्यानाला बसलो आत्तापर्यंत असं कधीच मनात आली नाही, पण माझ्या वर्गात 10वीला एक ती मुलगी होती ना ती दिसली मला. निसंग मला हे कशाचाही स्पर्श होता. जितश्वास माझ्या श्वासावर नियंत्रण आणि जितेंद्रिय इंद्रियांवर नियंत्रण असतं. अशी ज्याची पक्की एकांत साधना झाली त्याची लोकांत साधना प्रबोधनकारी असते. व्यवहारात उदाहरण सांगतो, सगळ्यांना माहीत असलेलं सांगतो. डॉक्टर यादव वैद्यकीय पेशाचं शिक्षण घेऊन आले, मामाला भेटले.
मामाने विचारलं पुढे काय. त्यांनी जे काय त्या वयाला ते म्हणाले जिथून मिळालं तिथे नाही राहणार. मग विदेशात जाऊन लाखो रुपये मिळवण्याची संधीचं दार बंद केलं आणि ते बादशीर राहिले. एका वाक्याने परिवर्तन घडलं. 8 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे असं काही नाही. आणि परिवर्तन घडणारच नसेल तर सकाळच्या 8 पर्यंत पोहोचत राहिलं तरी काही फरक नाही. एक बात समजने वाले को इशारा संत इशारा बोलतात. मुक्ताबाईने नामदेवाने विचारलं एकांत साधनाशी. मी पुन्हा पुन्हा तुम्ही सगळ्यातली महागडी वस्तू खर्च करून ऐकायला येतात या वेळ पैसे वेळे इतकं किमती काय नाही. असा वेळ खर्च करून तुम्ही येताय ना तर ह्या खर्चाचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे याच्याविषयी आग्रह घ्या. त्यामुळं बोलण्याच्या चातुर्यात तुम्ही भारून जाऊ नका. गाण्याच्या कीर्तनाच्या शैली त्या नामघोषात वसूल करा. मी जर 20 रुपये किलोनी वांगी घेत असेल तर एखादं वांग जास्त टाक असं म्हणतो का तर माझ्या 20 रुपयाचा मला मोबदला मिळाला. तुम्ही सगळे वेळ नावाचं इतकं किमती धन देता तर तुम्ही तुमच्या समोर बरोबर बोलणाऱ्याला विचारलं पाहिजे आपला अनुभव काय, आपले अनुभवी काय. पूर्वापार झाला बोलतात त्याला काही अर्थ नाही. मुक्ताबाईंनी हा प्रश्न विचारला. नामदेव महाराज गडबडले. ते म्हणाले एकांत साधना मला माहितीच नाही काय. ते म्हणाले सांगितलं पैसे. नामदेव महाराजांनी सांगितलं बसा मांडीला पाठीचा काय डोळे मिळतो आणि विभूती मध्यावरती लक्ष केंद्रित करा. हे शिवस्थान तिथे आत्मज्योती ज्ञानज्योती आणि आता हे विज्ञानाने मान्य केले. त्यामुळे निसंकोच याच्यावर विश्वास ठेवा. मान्य केले. मंत्रांनी आजार बरे होतात हे मान्य झालं. मंत्रांनी मानसिक सगळे ताणतणाव कमी होतात. मंत्र इमानदारीने म्हटलं पाहिजे. हरिपाठी रोज वाचणारे लोक आहेत ते कसं कधी कधी देवाच्या देवाने उपाक्षांमुळे विचारी साधलेल्या हरी मोठे म्हणा हरी मोठे म्हणा अंगरंग म्हणतो की लवकर आठवण माझं मनस्वास्थ्य बिघडू नको. शांतपणाने जर मी मंत्र आणि मंत्र म्हणजे संस्कृत मंत्र करतो असं नाही. हरिपाठ मंत्र आहे, गाथा मंत्र आहे, नामदेवांचे अभंग मंत्र आहे. संतांच्या तोंडून आलेली शिवी सुद्धा शिवत्वाची मंजिल आहे. शांतपणाने म्हटलं. नामदेव महाराजांना सांगितलं. नामदेव महाराजांच्या आत्मचरित्रपर अभंग आहे. त्यात नामदेव महाराज हा अभंग सांगतात. समग्र नामदेव गाथा घ्या. आमच्या प्रकाशच्या प्रकाश निघतेने जो मोठ्या प्रयत्नाने प्रकाशित केला त्याचा प्रचारही छान केला. आपल्या घरी नामदेव गाथा असल्या पाहिजे, गोगाची गाथा असली पाहिजे. खरं तर सकल संत गाथा असली पाहिजे. ज्ञानेश्वरी वैभव आहे. हे आपलं ऐश्वर्य आहे. बाकी 1000 कोटी आपल्या घरात असतील आणि संत साहित्य नसेल. संत घरात सात्विक साहित्य महापुरुषांची चरित्र असावी आणि बोलता बोलता हे पुढच्या पिढीला पोचवा. घरात बोलता तुम्ही प्रवचनाने व्याख्यान मागा नका. पण घरात कोणी राहणारच नाही. बोलता बोलता सहज बोलणे इतर उपदेश सहज. मग नामदेव महाराजांनी आपल्या आत्मचरित्रात दिलंय की मी बसलो. मला असं वाटतं त्यात काय घरचाशी जर बसू शकतात बोलतात तर मी पण बसू शकतो. नामदेव महाराज आपल्या आत्मचरित्रात लिहितात की हे भयंकर कठीण आहे. असं वाटतंय मला की उठावं आणि मुक्ताबाईचे डोळे चुकून नजर चुकून पळत जावं. नामदेव महाराजांचं वाक्य जसंच्या तसं सांगतो. युगा ऐसे पळ वाटत असे. एक क्षण मला युगा इतका मोठा वाटायला लागला आणि माझ्या चिंतावृत्ती डळमळीत झाली. मला ज्यांच्या कीर्तनात हजारो लोक रमतात त्या नामदेवांना
एक क्षण नीट बसणं अशक्य होतं. हे नामदेवांना कमीपणा देण्यासाठी मी सांगत नाही. हे सगळं आपल्या बाबतीत झालं तरी आपण नामदेव महाराज होऊ शकतो, कारण का पुढे जे त्यांनी केलं ते सगळ्यात महत्त्वाचं. नामदेव महाराजांनी पुढे केलं, मुक्ताबाईंच्या लक्षात आलं. आणि हे पण कमालच आहे की नामदेव महाराजांचं मन लागत नाही, ते गरमत आहे असं सिद्ध नाही. श्वास जिंकता येत नाही, संग सोडत नाही, इंद्रिय त्रास देत आहे, इंद्रिय त्रास देतात. तुम्ही ध्यानाला बसा, आपल्या पाठीच्या अशा एका विशिष्ट ठिकाणी खायला लागतं की जिथे आपला हातच पोचत नाही. कधी मेलं ते जन्मात त्या जागी खाल्लं नाही, कारण ध्यानाला बसलं की तिथे खाल्ले. काय इंद्रियांना हे वाटतं की आता हा आपल्यावरती स्वामित्व करतो. आतापर्यंत आपल्या इच्छेवर याला आपण नाचवलं, ते इंद्रियांना मारून बसवावं लागतं. त्यामुळे इंद्रिय काय करतात, बंड करतात. तुम्ही कोणताही नियम करा, त्या नियमाविरुद्ध जे आतापर्यंत मोकळे होते ते बंद करतात. काय होतं, 10 मिनिटांनी ऑफिसमध्ये आलं तर काय, आम्ही 7 वाजून 5 मिनिटापर्यंत थांबतो की नाही, त्याला बंद करायला. तू रात्री 9 पर्यंत थांब, 10 वाजता ऑफिसमध्ये आलं, हे आवडत नाही. आणि किमानाला मालक शहाणा झाल्यावर कधीच आवडत. तसं आपण साधनेला बसलो की आपली इंद्रिय नावाची जे नोकर आहेत ते बंद करायला, आणि म्हणतात की हा जर जितेंद्रिय झाला तर आपलं स्वातंत्र्य नाही. पण नामदेवांची ही चलबिचल मुक्ताबाईला कळाली, हे विशेष आहे. आणि मग नामदेव महाराज म्हणतात की मुक्ताबाईला कसं कळालं माहित नाही. मग मुक्ताबाई काय म्हणाले त्याविषयी ते लिहितात. म्हणे मुक्ताबाई, पळायचे नाही, आसन स्थिर नाही नामयाचे. मुक्ताबाईंनी नामदेवाला सांगितलं पळायचं नाही, आसन सिद्ध करा, बसा, चिंतन करा. आणि याच्यामध्ये ध्यान थोडं करून आहे काय, आणखी मला आत्मपरीक्षण सगळ्यात. आत्मपरीक्षणाचा अर्थ असा की मी आज बार्शीमध्ये 2 तास जे बोलतो त्यातलं किती टक्के माझ्या भगवंताच्या व्यासगाडीवर बसून मी बोलतो. आतापर्यंत 5-6 हजार भाषणं केली, पण एकही रात्र अशी झाली नाही की जेव्हा मी या प्रश्नाचा स्वतःला जाब विचारला की तू आज जे बोललास त्यातलं तुझ्यात किती आहे. आणि जेव्हा माझ्या असं लक्षात येतं की पार्सर फारच खाली जात आहे किंवा वर येते, तेव्हा मी म्हटलं की नाही, आपल्यात बदल झाला पाहिजे. आणि तो बदल व्हायच होतो, त्यांनी जगाचा काय फायदा होतो नाही होत, आपला काय फायदा होतो तर आपल्याला शांतीला. मी जगाला शांत करायला गेलो, लोकसंगी ब्रह्मज्ञान आपण 99% प्रबोधकांची परिस्थिती अशी झाली असते. खूप विषय वेगळा. नामदेव महाराज म्हणाले मग मी काय करू, ते म्हणाले की आत्मचिंतन, आत्मसाधन कर, आत्मपरीक्षण कर. आणि जो आत्मपरीक्षण करतो त्याला आत्मभान येतं, आणि ज्याला आत्मभान येतं त्याला प्रगतीचा रस्ता सापडतो. आणि अनुभवाचं बोलणं म्हणजे कसं असतं, नामदेव महाराज म्हणाले की मी घेतलाय ना अनुभव, अमृतावनी गोड नाणं तुझे ते मन माझे केशव का नाही, कीर्तनी पैसता निद्रे नागरी. बघा सगळे आपले अनुभव आहेत. यात्मा महाराज गेले आणि ते अशा उंचीवर पोचलेले आहेत की जिथपर्यंत पोचण्यातच जीवनाचं खरं फळ आहे. मी प्रवचन कीर्तनात बसलो, मला झोपच येते, बऱ्याच जणांना झोप येते, आणि खूप जणांना झोप यावी म्हणून प्रवचन कीर्तन आपल्याला घरी कटकट आहे, इथे जाऊ. त्यात त्या श्रोत्यांचा दोष नाही, दोष आहे दाशरथी पुत्र रामाचा. याबाबतीत गुन्हेगार राम. तुम्ही म्हणाल की काय ऐकतं म्हणून वाटेल ते सांगतात. लंकेवर विजय मिळवला तेव्हा लंकेतून परत गेला. लंकेच्या अनेकांना श्रीरामाने पुरस्कार दिले, सगळं वाटत झालं.
आणि आता निघायची वेळ आली. ते विमान तयार होतं, पुष्प बसत चढायचं. तेवढ्यात एक स्त्री पळत आली आणि ते म्हणाले की प्रभू प्रभू थोडं थांबा, तुम्ही सगळ्यांना काही ना काहीतरी दिलं, मला काहीतरी द्या. आता यांच्याकडे काहीच नव्हतं शिकलं. ते म्हणाले सगळं मी ते लगेच मध्ये टाकलं, चेकिंग झालं, काहीच नाही माहिती. ते म्हणाले आता नाही, सगळ्यांना दिलं मला द्यावं लागेल. राम म्हणाले की आपण कोण? ते म्हणाले की मी कुंभकर्णाची पत्नी आहे. राम म्हणाला आता माझ्याकडे देण्यासाठी वस्तू काहीच नाही, पण मी तुम्हाला एक वर देतो, जिथे जिथे माझं नामस्मरण चाललं असेल तिथे तिथे तुम्ही घ्या. तिचं नाव आहे निद्रा राणी. त्यामुळे तिथे झोप लागते. त्यामुळं अयोध्येला जात तेव्हा रामाची घटना ही तुम्ही हे करून बसला, जो गेले कीर्तना तर ते निद्रा राणी आली आहे. फक्त पुरुषांनी निद्रा राणी आज आल्यामुळं माझ्याजवळ झोप लागली असं बायकोला सांगायचं. नामदेव महाराज म्हणतात की असं होतच, कारण का तमोगुण वाढतो. तुकाराम महाराजांनी जेव्हा उद्या विचार करू आपण जेव्हा म्हणतो हे देव लालसी, देव भाबडेपणाने, घोडेपणाने संतांनी काही सांगितलेलं. रोख ठोक व्यवहारातून जीवनाची उन्नती कशी होईल, जीवनाची म्हणजे व्यक्तिमत्वाची, म्हणजे चारित्र्याची, ते सगळं सांगितलं. आम्ही त्यांना इतकं त्या भजनात अडकून टाकलं की त्यातलं मर्म आम्ही घेतलं. कारण का भजन सोपं आहे, आचरण भाग. संत सांगताय त्याचा अर्थ गावाचं छान गाव, गोड गावच, पण त्यातनं जे व्यावसायिक आहे ते सोडून ते करत आहे. म्हणजे आम्ही पोराला खेळायला किंवा आपल्याला लहानपणी खेळायला पोया आवडतात म्हणून आंब्याच्या गर आणि रस फेकून घेऊन पोयात जमत राहिलो, चालेल का? संतांनी जे सांगितलं ते अगदी प्रॅक्टिकल आहे, रोज जगण्यासाठी आहे, रोज जगण्यासाठीच नाही. आम्ही ते फक्त पाहिलं, आम्ही ते पोटावर ठेवलं, जिभेवर ठेवलं, कंठामध्ये ठेवलं, काळजात जाऊ गेलं. त्याच्या काळजात ते गेलं ना तो संत झालाच म्हणायचा. मग नामदेव महाराज म्हणतात असं का होत असेल? अमृताहून गोड नाम तुझं